आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता आपल्या कॉलेजची GS कमळी आणि बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एक नवीन उपक्रम करायचा ठरवलाय। अच्छा, कसलो उपक्रम? स्वतः तुम्हाला आयडिया असेल, महाराष्ट्रात पावसामुळे आणि पुरामुळे किती वाईट परिस्थिती आहे। शेतकऱ्यांचे खूप हाल झालेत। सो त्यांना मदत म्हणून हा उपक्रम सुरू केलाय त्यांनी। एकदम चांगलो उपक्रम हा। अच्छा, या उपक्रमासाठी माझ्याकडून चहा, तांदूळ, साखर या सगळा 5-5 किलो, अगदी 100%। थँक्यू सो मच। पण ऍक्च्युली मला एक वेगळी मदत हवी आहे तुमच्याकडून। अरे सांगा ना। आपल्या कॅन्टीन मध्ये जो भाजीवाला भाजी आणतो रोज, तो तुमच्या ओळखीचा आहे ना? होय तर। सो बेसिकली त्यांचा टेम्पो लागणार आहे आपल्याला। काय आहे, हे सगळं सामान साताऱ्याला पोहोचवायचं आहे। तिथे एक मदत निधी केंद्र आहे, तिकडून ते सगळं सामान अख्ख्या महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूट होतं। सो आपल्याला इथून साताऱ्यापर्यंत न्यायला त्यांचा टेम्पो उपयोगी पडेल। तुम्ही त्यांना विचाराल का? अहो विचारतलंय तर। कमळीताई, हे बघा, पूरग्रस्ताचा सगळा सामान सातारपर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी। बेस्ट बेस्ट। अजून काय बाय? आणि त्यांचे जे काय पैसे असतील ते सांगा, मी देऊन टाकेन। चला। काय झालं, तू अशी का बघतेस माझ्याकडे? मी नाही मदत करायची का? सर, अहो तुम्ही आधीच पैसे दिलेत की। अरे बरं, मग ही मदत राधिका वहिनीकडने असं समज। कमळी अगदी जास्त मदत करू शकतात, त्यांना करू दे की, काय फरक पडतो? शेवटी प्रश्न आपल्या माणसांचा आहे ना। बरं, आणि माझ्या घरात काही जुनी पुस्तकं, जुने कपडे, बरंच काही सामान आहे, ते पण मी घेऊन येतो। थँक्यू सर। चला, माझं लेक्चर आहे, मी पळतो आता। बाय। सर घ्या, पुन्हा सगळीकडे ह्या कमळीचाच बोलबाला। नाहीतर काय। पण तू एक ऑब्झर्व केलंयस, ही कमळी कबड्डी जिंकली, इलेक्शन जिंकली, आता पूर आलाय तर सगळं लाईमलाईट तिलाच मिळतंय। यार सगळीकडे तिचंच कौतुक आहे। एक्झॅक्टली यार, खरंच काय नशीब घेऊन आली ना कमळी। यार कमळीने काही भारी आयडिया दिली ना आपल्याला। मी तर घरी सांगितले, आईने सगळं धान्य भरून ठेवलंय, ते सगळं घेऊन येणार आहे। अरे हो, मी पण सांगितलं आईला। बघितलंस ना, अजूनही सगळ्यांच्या तोंडात तिचंच नाव आहे। यार पण हे सगळं जर अनिकाला कळालं ना, ती खूप चिडेल। ऍटलिस्ट आपण तिच्या फ्रेंड्स आहोत म्हणून तरी तिच्यासाठी काहीतरी करायचं का? कॉल करायचा। थांब, मला वाटतंय आत्ता कॉल नको करायला। आपण एक काम करूया, कमळीच्या प्लॅनचा पत्ता करूया आणि मग डायरेक्ट न्यूज तिला देऊया। गुड आयडिया। पण यार काय करायचं आपण? डोंट वरी, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे। चरण, शंभर। तुमचं नाव काय? प्राजक्ता इनामदार। ही छोटी मदत माझ्याकडनं। थँक्यू। राजू, अगं एवढं पैसा? अगं ते माझ्या आईने बर्थडेसाठी ड्रेस घ्यायला दिले होते, तेच आहे। नाही नाही, आम्ही नाही घेऊ शकत हे पैसे। ए नाही काय म्हणतेस, घे बरं गप्पपणे। आणि असंही माझ्याकडे भरपूर ड्रेस आहेत, त्यातला एखादा घालेल ना मी। आणि या पैशाची गरज ना माझ्यापेक्षा त्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या फॅमिलीजला आहे, हो की नाही? अगं पण प्राजू, हे पैसे तुला नयनतारा मॅडमनी दिलेत। त्यासनी जर कळलं तू मदतीला हे पैसे दिलं तर त्यासनी आवडणार नाही। त्याची काळजी तू करू नकोस, मी आणि दादा काय बोलायचं ते बोलेल आईला। ओके, हे घे बरं पटकन। वा 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 वा, प्राऊड ऑफ यू प्राजू, मोठी झाली माझी बहीण। आणि प्राजक्ता म्हणते ना ते करेक्ट आहे। आईचं टेन्शन तुम्ही घेऊ नका। इनफॅक्ट आईला कळलं ना तरी काही हरकत नाही, बिकॉज तिलाही आनंदच होईल हा उपक्रम म्हणून। हो बरं, किती निधी जमा झालेला बघू? ठीक आहे, तो हिशोब आहे। प्रत्येक बॉक्स मध्ये काय भरलंय ते पण वर लिहून घ्या। मित्रांनो, आज आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे काय शक्य होईल, म्हणजे वया, पुस्तकं, युनिफॉर्म, ते सगळं गोळा करतोय। दादा, सगळी नाटकं
फेमस व्हायचं म्हणून करते सगळं. नाही तर काय. आणि अनिकाला न विचारता हे सगळं करते. मला असं वाटतं त्यासनी शिक्षणाची संधी मिळाली तरच त्यांचं आयुष्य उजळत. आणि मला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण बजावलंच पाहिजे. बजाव्या ना, नक्की बजाव्या. एवढं मोठं समाजकार्य करतेस, मग बघूया तरी किती मदत गोळा केली असती. मुलगा चुकला तर त्याला सुधारवण्याची जबाबदारी आईबापाची असते. पण आजच्या काळातले आईबाप ती जबाबदारी निभवायला कमी पडतायत ना, म्हणून मी आलोय असं समज. अरे त्या शेतकऱ्यांची किंमत करा. तो माझा बळीराजा जगला ना तर हा देश सगळे लक्षात ठेवायचा. आणि जेव्हा जेव्हा त्या शेतकऱ्यांवर संकट येईल मी असाच येईल. आम्हाला अभिमान वाटतो पोरी तुझा. तू लोकांच्या मनात शिक्षणाची ज्योत पेटवतेस आणि त्याचबरोबर समाजाबद्दलची आपुलकी पण निर्माण करतेस. माझा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. माझा शिवबा त्यांनीच मला लढायची ताकद दिली. समाजासाठी लढणं महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर समाज बांधणं पण तितकंच महत्वाचं आहे. आणि ते खरं समाजकार्य. का कुणास ठाऊक तुमच्या संग बोलताना आपलेपणा जाणवतो. माझा आबा बी असंच सांगायचं मला. तुमचं नाव काय? शिवाजी शहाजी भोसले. शिवाजी शहाजी भोसले. शिवाजी शहाजी भोसले. जय भवानी. जय भवानी. नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.